माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेत पडसाद. नाना पटोले आणि रोहित पवार आक्रमक. मोदी शेतकऱ्यांचा बाप नाही, भाजपचा बाप, पटोलेंची टीका. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घोषणा. अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत राजदंडाला हात लावल्यानं कारवाई. बीड विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT नेमणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा. दोषींवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. काही आंदोलकांनी पंचगंगेत मारल्या उड्या. राज आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध. राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्रित नाव. संजय राऊतांनी पोस्ट केली पत्रिका. काँग्रेसला मनसेची भूमिका समजली का? संदीप देशपांडेंचा काँग्रेसला सवाल. प्रत्येक राज्यात तेथील भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे ही आमची भूमिका, देशपांडेंचं वक्तव्य. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज घोषणा. फडणवीस आणि किरेन रिजिजूंच्या उपस्थितीमध्ये वरळीतील डोममध्ये पार पडणार कार्यक्रम. मुंबई अध्यक्षपदावरून भाजपात रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा. मात्र महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक, पक्ष नेतृत्वाचं मत. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपात प्रवेश. वसई विरारमध्ये ईडीची 16 ठिकाणी छापेमारी. वास्तुविशारद पालिका अभियंत्यांच्या घरावर धाड. 41 अनधिकृत इमारत प्रकरणात कारवाई. साठवलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. ओढ्यातून वाहणाऱ्या छाती इतक्या पाण्यातून शेतकऱ्यांनी कांदा काढला बाहेर. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील प्रकार. कोल्हापुरात 4 दिवसाच्या उघडीपीनंतर कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर. 24 तासात पाणी पातळी पुन्हा 2 फुटांनी वाढली. उत्तर भारताला तुफान पावसानं झोडपलं. हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर. मंडीमध्ये पुराचं मोठं नुकसान. तर उत्तराखंडमधील यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकले. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी. एकाचा मृत्यू, 7 जण बेपत्ता. बचाव कार्य सुरू. 24 तासात तब्बल 216.8 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिकमधील 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेतला. काल दुपारी दाखल केलेल्या गुन्ह्यात सायंकाळी बदल. बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांवर फक्त निष्काळजीपणाचा ठपका. आजपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ. तर रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार. रेल्वे गाडी सुटण्याआधी 8 तास तिकीट कन्फर्म होणार. स्कूल बस चालकांनी उपसलं संपाचं हत्यार. आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप. सरकार समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आधीच अनेक शुल्क वाढवले असताना तर मद्य दरवाढीला विरोध. दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नातेपुते ते माळशिरस प्रवास. तर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न. सराटी ते अकलूज प्रवास सुरू. पंतप्रधान मोदींचा उद्यापासून 5 देशांचा परदेश दौरा. 2 ते 9 जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर. ब्रिक्स शिखर परिषदेला राहणार उपस्थित.